त्याप्रमाणे आज आम्ही हिंदरवाडी ग्रामस्थ सातारा पंचायत समितीत आलेलो आहोत। बीडीओनं आज अहवाल दिलेला आहे की 5 प्लॉट संदर्भात जे बांधकामाविषयी प्लॅन एस्टिमेट मंजूर केलेला आहे त्याची पूर्ण माहिती न देता ही ग्रामपंचायतीनं ही केलेलं आहे, आपलं तयार केलेला या प्लॅन आणि योजनेचे मंजूर असलेलं काम ह्यांमध्ये तफावत असून योजनेचं अंदाजपत्रक एस्टिमेट हा वेगळा विषय आणि ग्रामपंचायतीनं जो प्लॅन एस्टिमेट केलं आहे हा वेगळा विषय। तर आमचा मुद्दा असा आहे की जे ग्रामपंचायत सोडून ज्यांनी बांधकाम मंजुरी दाखवली यामध्ये शिकडं त्याचा कुठेही उल्लेख किंवा अंदाजपत्रक तयार नाही आणि उद्या त्या कार्यक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या प्लॅनचा किंवा याचा आमचा विरोध आहे। आम्ही गेल्या 8-10 दिवस झाले यांच्याशी संपर्क करतो की बाबा आम्हाला या योजनेची पूर्ण माहिती द्या, कसं पूर्ण होणार आहे, काय होणार आहे। आता सुरुवातीच्या काळात काय त्यांनी अजिबात कुठल्याही आम्हाला माहिती दिली नाही। आम्हीच उलटं 2-6ला पत्रव्यवहार करून संबंधितांकडे माहिती विचारली तेव्हा आम्हाला आज त्या बीडीओचा अहवाल आला। बीडीओ उद्या आपल्याकडे जिल्हा परिषद चिवंच्याकडे अहवाल जाणार आणि त्या अहवालानंतर आम्हाला त्या पुढच्या गोष्टीची कायदेशीर कारवाई करण्याची तयारी आहे आमची। दुसरा मुद्दा असा आहे की ग्रामपंचायतीने प्लॉट घ्यायच्या वेळेस अगोदर ज्या प्लॉटमध्ये MRDCकडे जो प्लॉट 20 वर्ष MRDCकडे प्लॉट होता तेव्हा कुठल्याही प्रकारचं कोणी मागणी केली नव्हती आणि मागणी केल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला निलाव काढण्याचा प्रकार चालू होता। निलाव काढू नये म्हणून आम्ही मंडळ ग्रामस्थांनी सगळ्यांनी ग्रामपंचायतींनी तो अटकाव करून हा प्लॉट ग्रामपंचायतीने सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले, परंतु प्रयत्न केल्यानंतर प्लॉट मंजूर झाला। उदयन महाराज आणि महेश साहेब तसेच शिवेंद्र बाबा यांच्या सहकार्यानं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यानं आमच्या ग्रामपंचायतीला प्लॉट मिळवून दिला। त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानले, त्यांचा ठराव केला अभिनंदनाचा। त्यानंतर पुढं या प्लॉटमध्ये काय करायचं कसं करायचं आमच्या साधकबाधाची चर्चा करून आम्ही ठराव घेतला व त्या ठरावाप्रमाणे 23मध्ये ठराव घेतला त्याप्रमाणे पुढची कारवाई करावी अशी ग्रामपंचायतीची आमची विनंती होती। परंतु सभागृह, बहुउद्देशीय सभागृह, वाचनालय आणि इतर सुविधा व्यायामशाळा या करण्याचा निर्णय झाला। ते 1500 स्क्वेअर फूट 3 मजले तयार करायचं ठरलं होतं, परंतु त्यात ते योजना पूर्ण नाही त्याप्रमाणे न करता आता बाळासाहेब ठाकरे योजनेतनं जी मंजूर झाला 25 लाख निधी आणि इमारतचा आता जो प्लॅन मंजूर आहे त्या तफावत असून ते इमारत पूर्ण कशी होणार हा आम्हाला प्रश्न मोठा आहे। त्यामुळे त्यांनी त्याची निविदा प्रक्रिया केली नाही केली किंवा त्याचं अंदाजपत्रक झालं ह्याच्यावर आम्हाला सविस्तर अहवाल मिळावा किंवा सविस्तर माहिती मिळावी आमची अपेक्षा आहे। तसेच आज गावात जर तसं बघितलं तर 24/7ची योजना बऱ्याच दिवसापासूनच पेंडिंग आहे। लोकांनी 4-4 वेळा 5-5 वेळा वर्गणी काढूनसुद्धा ती योजना पूर्ण आजसुद्धा चालू नाही। अजूनसुद्धा लोकांना पाण्याच्या समस्या भेडसावत आहे। यावर ग्रामपंचायतीने उपाययोजना करण्याऐवजी त्याच्यावरती मीटर बसवून लोकांचे अडचण निर्माण केलेलं आहे। तसे दुसरा असं मुद्दा आणखी की ज्या वेळेस ग्रामपंचायतीच्या कार्यकाळ असताना विकास कामाबद्दल काही घडामोडी न होता आता ग्रामपंचायत कार्यकाळ संपला असून आता निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या ग्रामपंचायतीचा उद्घाटनाचा किंवा विकास कामाचा घाट घातला जातो ही आम्हाला मान्य नाही। ज्या उद्याच्या कार्यक्रमाचे आज बी आम्ही त्यांना असं आवाहन करतो की उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी काय ठरवायची मान्य नाही, पण ग्रामस्थ म्हणून आम्हाला ज्या माहिती हवी किंवा ज्या प्लॅनप्रमाणे किंवा बिल्डिंगचं कसं अंदाजपत्रक केलं आहे त्याप्रमाणे पूर्ण माहिती खर्चाचं निविदा कळल्याशिवाय हे उद्घाटन करू नये अशी आमची विनंती आहे। तसेच वैयक्तिकच्या लोकांच्या संदर्भात जे लोक हे करतात बाबांनो दमदाटी करतात, केसेस खोट्या केसेस टाकतात, असं करू तसं करू हे जे म्हणतात त्यांना एक असं आव्हान आहे, आपण दुसऱ्यावर ज्यावेळेस बोट दाखवतो त्यावेळेस आपल्याकडे 4 बोटं येतात, आपले किती हात बरबटलेत ते आपण पहिले शोधावे मग दुसऱ्याला त्याचं उत्तर द्यावं ही आमची विनंती आहे। आम्ही आत्तापर्यंतच्या संविधान मार्गानं आपणाबरोबर जे काय आमचा विरोध आहे आम्ही दर्शवत आहोत आणि तो आमचा ठाम राहील, या सगळ्यांनी नोंद घ्यावी। तसेच ज्या गोष्टी बरोबर आहेत त्याला आम्ही 100% सहमत आहोत, चुकीचं आहे त्याला आम्ही 100% विरोध करणार। मी अविनाश नंदकुमार माने,
सातारा जिल्ह्यालगत असलेले धनगवडे ग्रामपंचायतीमध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे. धनगवडे ग्रामपंचायतीने मंजूर केलेले बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजनेची फसवणूक केल्याचे या सगळ्या प्रकरणातून निदर्शनास येत आहे. आम्ही ह्या गोष्टीची तक्रार आज CO मॅडमला 2 जूनला केले होते, परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारे ठोस कारवाई झालेली अद्यापही दिसून येत नाही. या योजनेचा मुख्य उद्देश असा दिसून येतो की ही योजना फक्त ज्या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत नाही अशा गावांना ही योजना देण्याचे नियोजित आहे, असं हे शासन निर्णय क्रमांकही मी तुम्हाला सोबत दाखवत आहे. दुसरा मुद्दा ह्या योजनेतून असाही मुद्दा आहे की ज्या गावांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा त्या गावांनी ग्रामसभा ठराव देणं बंधनकारक आहे. परंतु 30/11/2023 रोजी जो ग्रामसभा ठराव झाला आहे P5 प्लॉटमध्ये बांधकाम करण्यासंदर्भात, तो ठराव असा होता की त्या प्लॉटवरती फक्त सभागृह व व्यापारी संकुल बांधण्यात यावं. कुठल्याही प्रकारे त्या ठरावात असा मुद्दा नमूद नाही की ग्रामपंचायतचे बांधकाम पूर्ण करून घ्यावे, अशा कुठल्याही प्रकारे त्या ठरावात मुद्दा नाही. असं दिसून येत असताना सुद्धा त्या ठरावाची कॉपी मी सोबत तुम्हाला दाखवू इच्छितो. असं दिसून येत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारे लोकांचा विचार न करता, लोकांच्या भावनेचा विचार न करता व ह्या ग्रामसभेला 115 लोक असताना त्या लोकांचा विचारात न घेता यांनी चुकीच्या पद्धतीने मागणी अर्ज तयार करून या योजनेचा लाभ घेतल्याचे यात दिसून येते. 115 लोक ह्या ग्रामसभेला उपस्थित होते. त्या 115 लोकांना हे 10 लोक जेव्हा मासिक सभेत एखादा मंजुरी करून घेतात त्या गोष्टीला चॅलेंज करू शकतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या जागेवरती काय बांधकाम करावं हा जर ठराव झाला असेल तर तुम्ही ग्रामपंचायत बांधणीची मागणी कशा प्रकारे करू शकता? ही या शासनाची फसवणूक नाही का? याचं उत्तर आम्हाला मिळणं सर्वात गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, लोकांकडून सांगितलं जातं की आमचा प्लॉटवरती विरोध आहे बांधकाम करायला. MIDCचा असा नियम आहे की तुम्ही 40% बांधकाम करून घ्या. आम्ही ह्या नियमाला सहमत आहे. MIDCच्या नियमाप्रमाणे बांधकाम करण्यास आम्हाला कुठलीही अडचण नाही. सर्व ग्रामस्थ ह्या मुद्द्याला पूर्णपणे एकमताने सहमत देतात. परंतु त्या जागेमध्ये जे बांधकाम करायचं आहे, जे ग्रामसभेमध्ये ठरलं आहे त्याप्रमाणे व्हावं अशी आमची एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि ते बांधकाम म्हणजे सभागृह, व्यापारी संकुल आणि गरजेप्रमाणे व्यायामशाळा किंवा वाचनालय अशा प्रकारचे प्रोव्हिजन असणारे बांधकाम तिथं व्हावे. आज तुम्ही ग्रामपंचायतसाठी निधी जर मंजूर करून घेतला आणि त्याच्या विरोधात जाऊन जर तुम्ही दुसरं काय तिथं सध्या परिस्थितीला तुमचं प्रोव्हिजन दिसलं तर ह्या योजनेचा भंग होत नाही का? शासन तुमच्याकडून दंडात्मक रक्कम वसूल करू शकते. आम्हाला कुठल्याही प्रकारे विकास कामांना विरोध नाही, परंतु ज्या चुकीच्या पद्धतीने चुकीच्या लोकांचा विरोध असलेल्या गोष्टी तुम्ही जे पुढं रेटून येत आहे त्या गोष्टी थांबवा. आणि हे पूर्णपणे चुकीचं चाललं हे मी तुम्हाला आत्ता या गोष्टीतून सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, त्यांचं असं मत आहे की हे लोक चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करतात. 2022मध्ये बिरोधी दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाने जेव्हा MIDCने प्लॉट ऑक्शन करायचा ठरवला त्या ऑक्शन पद्धत रोखण्यासाठी व हा प्लॉट कायमस्वरूपी ग्रामपंचायत धनगवडीला कायमस्वरूपी राखीव राहण्यासाठी, ग्रामस्थांसाठी राखीव राहण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केले आहेत. या पत्रांच्या संदर्भाने माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सुद्धा मंत्र्यांना सूचित केलं, त्यांनी सुद्धा पत्रव्यवहार केले. माननीय महेशदादा शिंदे यांनी सुद्धा पत्रव्यवहार केले, मंत्र्यांना वेळोवेळी भेटून याचा पाठपुरावा केला. या आमच्या मागण्या तुम्ही चुकीच्या आहेत असं कसं म्हणू शकता? ग्रामस्थांना मोकळी जागा खेळण्यासाठी असावी, गार्डन असावं, लोकांना येण्या जाण्यासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी गावाच्या तोंडाला जागा असावी, हाच आमचा एक प्रामुख्याने उद्देश होता. हा उद्देश आमचा कुठल्या पद्धतीने तुम्ही चुकीचा आहे म्हणू शकता? जेव्हा ग्रामपंचायतीला हा प्लॉट अलॉट झाला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीकडे पहिल्या टप्प्याचे पैसे भरण्यासाठी पैसे कमी पडत होते. हे जेव्हा मेसेज आमच्या सगळ्या मंडळातल्या पोरांना, ग्रामस्थांना कळला तेव्हा ग्रामस्थांनी लोकवर्गणी काढून जेवढं स्वतःच्या खिशाला परवडेल या पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात लोकवर्गणी काढून ग्रामपंचायतीत पैसे भरण्यास मदत केली. मग आमचा विरोध असता तर आम्ही लोकवर्गणी काढली असती का? आम्ही पैसे भरायला पैसे ग्रामपंचायतमध्ये जमा केले असते का? तुम्ही जे चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवताय, लोकांना जे तुमचं खोटं लपवण्यासाठी लोकांना दुसऱ्यावरती जी बोटं दाखवताय ते बंद करावं अशी माझी तुम्हाला प्रामुख्याने मागणी आहे. दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, जेव्हा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जेव्हा प्लॉट अलॉट झाला, लोकांनी मदत केली पैशाची, त्याचा उल्लेख तुम्ही कधी कुठे केलात का? मंडळाने जेव्हा तुम्हाला मदत केली पत्रव्यवहार करून, वेळोवेळी मंत्र्यांची भेट घेतली, आमदार साहेबांची भेट घेतली, खासदार साहेबांची भेट घेतली, त्याचा तुम्ही कुठं उल्लेख करता का? आणि हे सगळं झाल्यानंतर, प्लॉट अलॉट झाल्यानंतर जेव्हा ग्रामसभेमध्ये हा विषय घेण्यात यावा की त्या प्लॉटवरती बांधकाम काय करावं, हे स्वतः सगळे पत्रव्यवहार आमच्या मंडळातल्या पोरांनी केले. हे पत्र BDOना सुद्धा देण्यात आलेत. BDO साहेबांनी सुद्धा त्याच्यावरती असं म्हणलं गेलं की तुम्ही याच्यावरती यांच्या मागण्यानुसार सभागृह या विषयावरती ग्रामसभा घ्यावी व तो विषय मंजूर करून घेण्यात यावा. त्यानुसार जो ग्रामसभेमध्ये मंजूर झाला विषय आता तुम्हाला मी सांगितलं, त्यानुसार ह्याच कार्यकारिणीने
7/1/25 रोजी काय पत्र जाहीर केले की जे ग्रामसभेत ठरलं आमचं त्या पद्धतीने त्यांनी पत्र जाहीर केले की 1500 स्क्वेअर फूट बांधकाम असावं, पहिला मजला, दुसरा मजला आणि तळमजला असावा, त्याच्यावरती सभागृह असावं, व्यापार संकुल असावं, त्याच ह्यांनी सांगितले. त्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत पूर्ण बॉडीच्या. मग हे स्वतः तुम्ही सांगता, स्वतः ग्रामसभा ठराव घेता आणि 2 वर्षानंतर तुम्ही हे म्हणता की हे सगळं खोटं बोलतायत, हे सगळं चुकीचं आहे. कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही हे सांगू शकता? जेव्हा याच प्लॉटवरती प्लॉट घेतला 26 लाखाला आणि बॉल कंपाऊंड बांधलं आहे 25 लाखाचं, हे काय निधीचा वापर म्हणायचा? हा विकास कामाचा वापर म्हणायचा? हे विकास कामं अशा पद्धतीने होतात का? रुपयाची गोष्ट घ्यायची 2 रुपये खर्च करायचा, ही कुठल्या पद्धती? हे शासनाचा निधी आहे, हा ग्रामस्थांचा निधी आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं याच्यावर चेन लिंक करा, जे की 5 ते 7 लाखात तो कमीत कमी खर्चात MIDC नियमाप्रमाणे तो नियम पूर्ण होईल. तुम्हाला वॉल कंपाऊंड करायची काय गरज होती? हे स्पष्ट निदर्शन येते की तुम्ही फंडाचा चुकीचा वापर करताय. शासनाच्या फंडाचा तुम्ही चुकीचा वापर केल्याबद्दल जी काय कारवाई आहे आम्ही कारवाईची मागणी तर करणारच आहोत. त्यानंतर तुम्ही असं म्हणता की तुम्ही विरोध चुकीच्या पद्धतीने करता, आम्ही तुमचे हे गुन्हे टाकू, ते गुन्हे टाकू, आत्ता ग्रुपवर मेसेज टाकला, हे गुन्हे टाकू, ते गुन्हे टाकू. आम्ही आमच्या संविधानिक मार्गाने आम्ही विरोध करत आहे, निषेध व्यक्त करतोय. आम्ही ना तुम्हाला कुठल्या वाकड्या शब्दात बोललेलं आहे, ना तुम्हाला कुठल्या धमकीच्या शब्दात बोललेलं आहे. आम्हाला जे संविधान अधिकार दिले त्या अधिकारात आम्ही तुमच्याशी भांडत आहे आणि आम्ही त्या हक्काने तुम्हाला जाब विचारत आहे. आमच्यात ह्यातून कुठली गोष्ट चुकीची असेल तुम्ही निदर्शन आणून द्यावी. परंतु हे आम्ही करतोय, आम्ही थांबावं म्हणून जर तुम्ही धमकी स्वरूपात आम्हाला काय सांगत असाल, धमकी स्वरूपात आमच्यापाशी काय मेसेज पाठवत असाल तर हे संविधानाला धरून नाही, याचा आम्ही पूर्णपणे विरोध करतो. आणि त्यामध्ये तुम्ही असं सांगता की ग्रामस्थांकडून तुम्हाला काय तक्रार येतात. आमच्याकडे सुद्धा आज अखेर ग्रामस्थांकडून तुमच्याबद्दल तक्रार आहेत, महिला ग्रामस्थांच्या तक्रार आहेत. त्याबद्दल आम्ही 100% आवाज उठू, आंदोलन करू जोपर्यंत कार्यवाही होत नाही. तुम्ही 1 पाऊल चालला तर आम्ही 10 पाऊल चालू. विकास कामाला आमचा विरोध नाही, MIDC नियमाप्रमाणे बांधकाम झालं पाहिजे. परंतु त्या बांधकामाच्या ठरलेल्या गोष्टीमध्ये ज्या ग्रामसभामध्ये ठरले त्या ठरावाप्रमाणे व्हावे अशी आम्ही विनंती करतो. आणि तुम्ही वरून हेही म्हणता की आम्ही MIDCने जे बांधकामाचे परमिशन नाही दिली, समजा BCC कंप्लिशन नाही केलं तर दंड होईल. 2023 मध्ये ठराव झाला आहे दादा, समजून घ्या. 2023 मध्ये ठराव झाला आहे आपला काय की सभागृह करायचा. 2023 ते आज अखेर 2 वर्ष तुम्हाला सभागृहासाठी निधी मिळाला नाही का? सभागृहासाठी निधी मिळाला नाही का? 23 पासून आजपर्यंत तुम्हाला समजलं नाही का की जर सभागृहाचा निधी नाही आणला तर MIDC आपल्या कारवाई करेल, दंडात्मक कारवाई होईल. कोट्यावधी नुकसान तुम्ही आज सांगताय. 2 वर्ष काय झोपा काढवता कोट्यावधी नुकसानासाठी? कृपा करून असे लोकांना तुम्ही खोटं सांगू नका, मी विनंती करतो. आणि तुम्हाला चर्चेस 2 ते 3 वेळा आम्ही निरोप देऊनही मी जर करणारच आहे, तुम्ही काही करा असे जर आम्हाला निरोप येत असतील, संविधानाने आम्हाला मार्ग दिला आहे, त्या मार्गाने आम्ही ही करतो. आणि विनंती करतो की तुम्ही बदनामी कुणाची करू नका. हा फक्त P5 प्लॉट पुरता विषय आहे, तेवढ्या पुरता ठेवा. नमस्कार, मी सुभाष माने. उद्या जो धनगरवाडीत कार्यक्रम घेतलेला आहे उद्घाटनाचा P5 प्लॉटवरती, तर पहिली ग्रामपंचायत असताना तुम्ही दुसरी ग्रामपंचायत कशासाठी बांधताय? आणि ज्या ग्रामपंचायतला तुम्ही निधी आणणार आहे तीच जर गावातली गटरं किंवा रस्ते, आता गावातल्या लोकांना राहायला किंवा जायला चालायला रस्ते नाहीत नीट, तर ते उद्याचं का नाही तुमचं ते उद्घाटनाचं ते थांबलं पाहिजे.